नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. मालिका पिंपरी चिंचवड महापालिकेची या 10व्या म्हणजेच शेवटच्या भागात आपलं स्वागत. या भागात आपण जाणून घेणार आहोत असे कोण कोण आहेत ज्यांनी सर्वात आधी नगरसेवक म्हणून महापालिकेची पायरी चढली आणि मग पुढे जाऊन आमदार खासदार होण्यापर्यंत मजल मारली. चला तर मग जाणून घेऊयात. आधी पाहिलं पालिकेचं द्वार, मग बनले आमदार खासदार. पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी ही 4 गावं मिळून 4 मार्च 1970 रोजी स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली ती 8 वर्षांनी म्हणजेच 1978 मध्ये. 1962, 1967 आणि 1972 असे सलग 3दा निवडून आलेले हवेलीचे आमदार तसेच 1977 मध्ये झालेले खेड मतदारसंघाचे खासदार मार्तंड उर्फ अण्णासाहेब मगर हे पिंपरी चिंचवडचे खऱ्या अर्थानं शिल्पकार ठरले. त्यांच्या पुढाकारानं पिंपरी चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आली. नंतर 11 ऑक्टोबर 1982 रोजी पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन झाली आणि मग महापालिका नगरसेवक ते आमदार खासदार असा प्रवास अनेकांना अनुभवता आला. 1-2 नव्हे तर तब्बल 10 नगरसेवक पुढे जाऊन आमदार बनले. 2 जण खासदार झाले तर त्यातले एक नगरसेवक आधी आमदार आणि मग खासदार सुद्धा झाले. 1986 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत नगरसेवक झालेले ज्ञानेश्वर लांडगे पिंपरी चिंचवडचे प्रथम महापौर झाले आणि त्यानंतर झालेल्या 1990च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर हवेलीचे आमदार बनले. 1978ची सार्वत्रिक नगरपालिका निवडणूक आणि त्यानंतर महापालिकेची 1986 आणि 92ची सार्वत्रिक निवडणूक असे सलग 2दा नगरसेवक झालेले गजानन बाबर हवेली विधानसभा मतदारसंघातून 1995 आणि 1999 असे सलग 2दा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार बनले. इतकंच नव्हे तर हेच गजानन बाबर 2009च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे खासदारही बनले. महापालिकेची 92 आणि 2002ची सार्वत्रिक निवडणूक असे 2दा नगरसेवक झालेले आणि त्या दरम्यान पिंपरी चिंचवडचे महापौर राहिलेले विलास लांडे 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून हवेली मतदारसंघाचे आमदार बनले. तर मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर घेण्यात आलेल्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेले विलास लांडे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार बनले. महापालिकेची 86, 92, 97 आणि 2002ची सार्वत्रिक निवडणूक असे सलग 4थ्यांदा नगरसेवक राहिलेले आणि त्या दरम्यान पिंपरी चिंचवडचे महापौर राहिलेले लक्ष्मण जगताप 2009च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून अपक्ष आमदार बनले. तर 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले. महापालिकेची 97, 2002 आणि 2007ची सार्वत्रिक निवडणूक असे सलग 3ऱ्यांदा नगरसेवक राहिलेले अण्णा बनसोडे 2009, 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार बनले. महापालिकेची 86, 92, 97, 2002 आणि 2012ची सार्वत्रिक निवडणूक असे 5व्यांदा नगरसेवक राहिलेले गौतम चाबुकस्वार 2014च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार बनले. महापालिकेची 2007 आणि 2012ची सार्वत्रिक निवडणूक असे सलग 2ऱ्यांदा नगरसेवक राहिलेले महेश लांडगे 2014च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघातून अपक्ष आमदार बनले. तर 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले. महापालिकेची 97, 2002, 2007 आणि 2012ची सार्वत्रिक निवडणूक असे सलग 4थ्यांदा नगरसेवक झालेले श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातून 2014, 2019 आणि 2024 असे सलग 3दा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार बनले. महापालिकेच्या 2007च्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक झालेले शंकर जगताप 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार बनले. महापालिकेची 1997 आणि 2002ची सार्वत्रिक निवडणूक अशा सलग 2दा नगरसेवक राहिलेल्या उमा खापरे 2022 मध्ये विधान परिषदेच्या आमदार बनल्या. जाता जाता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. 1978 मध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत नगरसेवक झालेले मोतीराम पवार 1980 मध्ये हवेलीचे आमदार बनले. पिंपरी चिंचवडकरांना नगरसेवक ते आमदार हा पहिला प्रवास मोतीराम पवार यांच्या रूपानं पाहायला मिळाला. अशा रीतीनं पिंपरी चिंचवड महापालिकेची 10 भागांची मालिका आज संपली. काय कशी वाटली मालिका पिंपरी चिंचवड महापालिकेची? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. पाहत राहा PCMC न्यूज, चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.